चला आता आपण नेक्स्ट सम घेऊ. आपला नंबरचा सम बघा. आता आपण 9 पण झाला बघा. आता आपण 10 ला घेऊ. In and 8 17 term P17 is more 7 than its 10th term. म्हणजे 10 plus 7 असा त्याचा अर्थ आहे का. For in 17th term is 7 more than its 10th term. म्हणजे 10 plus 7. Find the common difference. आपल्याला common difference find करायचा आहे. आता as you know that Pn is equal to A plus n minus 1 into D. But P7 ला फॉर्म्युला काय बघा. P7 is equal to A plus 16D and T10 is equal to A plus 9D. आता दोघे इक्वेशन याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. नाउ P17 is equal to P10 plus 7. P17 ची व्हॅल्यू फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा. A plus 16D A plus 9D plus 7. तर हा A इकडचा A गेट कॅन्सल. हा 9 इकडे शिफ्ट करा. 16D minus 9D is equal to 7. 7D is equal to 7. Therefore D is equal to 7 upon 7 is equal to 1. म्हणजे that is D is equal to 1. आपल्याला फाइंड करायचं आहे. चला लिहून घ्या. कुठे येतो आवाज इथे पण जॉइंट ऑडियो नहीं करायचं. जॉइंट ऑडियो नहीं करायचं नाही का. Now we take the next formula, sum of n terms of an AB. जरा लिहून झालं का?
sum of n terms of an AP. आता बघ त्यातला जो फर्स्ट फॉर्म्युला आहे तुमचा, if first term and last term is known, तर आपल्याला फर्स्ट आणि लास्ट टर्म माहिती आहे, तर त्यावेळेस एसएन चा फॉर्म्युला आहे n by 2 t1 plus tn, t1 plus tn हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. Sn is equal to n by 2 into bracket t1 plus tn. आता यात पण आहे, आपण फर्स्ट 10 नॅचरल नंबरची समजा ऍडिशन घेतली, ते तुम्हाला माहिती आहे 55 येते. तर या केस मध्ये आपण 55 मिळते का ते पाहूया आपण. S10 घेणार नॅचरल नंबर साठी, 10 by 2, फर्स्ट टर्म इज 1 and the 10th term is 10. आता 10 divided by 2 5 आणि हा 11 मिळाला, we get 55. म्हणजे by using this formula you can find the sum of the n terms if the first term and the last term is known. आता सेकंड फॉर्म्युला आहे की तो आपण याच्यापासूनच डिराइव्ह केलेला आहे, पण त्यात कसं आहे, if first term that is a and common difference d is known, जर हे दोन गोष्टी माहिती असतील तर त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा. Sn is equal to n by 2 twice a plus n minus 1 into d. आता तो कसा डिराइव्ह झालाय पहा, t1 ची व्हॅल्यू a ठेवायची आणि tn ची व्हॅल्यू a plus n minus 1 into d ठेवायची. म्हणजे इथला a आणि इकडचा a plus a 2a मिळाला आणि पुढचा फॉर्म्युला सेम आहे पहा, n minus 1 into d. म्हणजे तुम्ही हा जर तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवला तर हा फॉर्म्युला तुमच्या आपोआप लक्षात राहणार. t1 ची व्हॅल्यू a आणि tn ची व्हॅल्यू a plus n minus 1 into d. If the first term and the last term is known, that time we are using this first formula, and the first term that is a and the common difference d is known, that time we are using this second formula. Sn is equal to n by 2 in bracket twice a plus n minus 1 into d. चला घेऊन द्या बरं. चलो चला आपण आता प्रॅक्टिस सेट 3.3 कडे जाऊया. फर्स्ट एक्टिविटी, पेज नंबर 72. First term and the common difference of an AP
are 6 and 3 respectively. Find S27. यात काय करायचं पहा, A is equal to 6 घ्या, B is equal to 3 आणि S27 आपल्याला फाइंड करायचं. आणि Sn चा फॉर्म्युला आपल्याला A आणि D माहिती असताना आपण हा फॉर्म्युला यूज करणार. Sn is equal to n by 2. तिथे लिहायचंय twice A plus n minus 1 into D. जे फर्स्ट ब्रॅकेट आहे fill in the blank मध्ये त्या ठिकाणी लिहा twice A. That is Sn is equal to n by 2 twice A plus n minus 1 into D. ही झाली फर्स्ट fill in the blank. आता S27 n is equal to 27 27 by 2 2A A किती तुमचा 6 2 6 are 12 2 6 are 12 plus 27 minus 1 into D. D ची व्हॅल्यू किती दिली आहे 3 into 3 हा 3 fill in the blank मध्ये लिहायचा. So we get 27 by 2 in bracket. आपण ही स्टेप जरा एक्सटेंड करूया. 12 plus 26 into 3 27 by 2 into bracket 12 plus 26 3s are किती 26 3s are 78 2. 78. So we get 27 by 2 into 90. बरोबर है ना 90 या 2 ने डिवाइड करा 45 आणि 27 into 45 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सांगा किती येईल बरं प्रॉडक्ट 1215 हा 1215 1215 हे जरा मोठ्याने बोलायला 1215 1 to 1. Oh, दवाखान्याचा खर्च भरपूर लागणार आहे सरांना, तर तुम्ही ज्यांच्याकडे फीज बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर जमा करायला. तुम्हाला यावर या आठवड्यात तुम्हाला नोट्स द्यायच्या आहेत आम्हाला, ते झेरॉक्स करावं लागणार आहे, तर त्या झेरॉक्स साठी पण आम्हाला अमाऊंट द्यावी लागणार आहे. बऱ्याच जणांनी फीज पे न केल्यामुळे या सर्व अडचणी येत आहेत आणि तिकडच्या क्लासचं आपल्याला भाडं कंटिन्यूअस द्यावंच लागतंय. Second sum. Find the sum of the first 123 even natural numbers म्हटलेलं आहे. आता बघा even natural numbers starts from 2 4 6 8 असे नंबर्स घ्यायचे. फर्स्ट टर्म A हा 2 असणार आहे, B हा T2 minus T1
म्हणजे 4 मायनस 2 असणार आहे 2 आणि टोटल त्याने टर्म दिलाय 123 टर्म्स. फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. या ठिकाणी फर्स्ट हा वर्ड फार इम्पॉर्टंट असतो बरं का. फर्स्ट 123 means it must be starts from 2. 2, 4, 6, 8. So first 123 terms, so n is equal to 123 दिलेला आहे. आता ह्या केसला आपण काय करणार, Sn चा फॉर्म्युला यूज करणार as Sn is equal to n by 2 twice a plus n minus 1 into d. फॉर्म्युला सबस्टिट्यूट करा, सॉरी फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. S 123 upon 2 2 into 2 plus 123 minus 1 into 2. So we get 123 upon 2 or 122 into 2 123 upon 2 into हा किती येणार 244 प्लस 4 म्हणजे 248. पुन्हा 2 ने जर डिवाइड केलं we get 123 into 124. यांचा प्रोडक्ट घ्या and we get the final answer. Sir, 15,252. 50,152. 15,000 200 52. 52. चला आता पुढचा संबंध कसा सॉल्व करायचा तुम्हाला. थर्ड find the sum of all even numbers from 1 to 350. आता पहा even numbers from 1 to 350 या ठिकाणी ना समजा फ्रॉम आणि थोडासा चेंज पण करतात बिटवीन. आता फ्रॉम जर असेल 1 to 350 नंबर्स कंटिन्यू असणार आणि ज्यावेळेस बिटवीन असेल त्यावेळेस तो 2 to 349 पर्यंत असणार आहे. तर एक्झामला नेमकं काय दिलंय ते पाहायचं. फ्रॉम आहे का बिटवीन आहे. एक्झामला थोडंसं चेंज पण करू शकतात ते. फ्रॉमच्या जागेवर बिटवीन आणि बिटवीनच्या जागेवर फ्रॉम पण देऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला फ्रॉम दिलेला आहे. तर फ्रॉम असताना तुम्ही 1 to 350 घेणार आणि बिटवीन असताना 2 to 349 पर्यंत घ्यायचं. त्या ठिकाणी तुम्ही लिहून घ्यायचं बिटवीन असताना आणि फ्रॉम असताना. आता पहा द नंबर्स आर 2 4 6 8 डॅश डॅश 350 म्हणजे लास्ट नंबर आपला 350 फिक्स असणार आहे. यात काय करणार आपण a is equal to 2 d is equal to 2 tn हा 350 आहे. आपल्याला पहा Sn च्या फॉर्म्युल्यामध्ये n by 2 लागत असतो म्हणजे n आवश्यक असतो. तर आपण tn च्या फॉर्म्युल्याने पहिल्यांदा n फाइंड करणार आणि n मिळाल्यानंतर आपण याचा फर्स्ट फॉर्म्युला आपण यूज करणार पहा as Tn is equal to a plus n minus 1 into d 350 to n minus 1 into 2 करा
हा 2 पहिल्यांदा इकडे मायनस करा 2 into n minus 1 हा 348 मिळाला 348 upon 2 n minus 1 हा मिळेल 174 n minus 1 therefore n is equal to 174 plus 1 175 मग तुम्हाला n ची व्हॅल्यू 175 मिळाली मग तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा Sn is equal to n by 2 t1 plus tn आणि n ची व्हॅल्यू किती तुम्हाला मिळाली 175 चला लिहून घ्या बरं सर स्क्रीनशॉट काढून घ्या राजांनो मीटिंग लवकरच संपणार आहे पण ज्यांनी फीस जमा केली नाही त्यांनी लवकरात लवकर जमा करा राजांनो जवळजवळ 6 ते 8 महिन्यापासून फीस नसल्यामुळे भरपूर अडचणी चालू आहेत आणि त्यातल्या त्यात सर चंचल आली सरांचा काय म्हणताय राजांनो सर चंचलचे आले काय चंचलने दिली ना दादा फीस हो सर हा थँक्यू दादा